हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 290. विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती. अर्थात आत्मपरब्रह्मांडात एकूण एक सर्व काही याच आत्मपरब्रह्म प्रकाशाने प्रकाशित झाले आहे. हे जाणून श्रुतींनी काय विनाकारण ढेकर दिली. ब्रह्मांडामधील अणुरेणूपासून अंतराळापर्यंत, ब्रह्मांडाच्या केंद्रापासून परिघापर्यंत सर्व काही याच आत्मपरब्रह्म प्रकाशाने प्रकाशित झालेले आहे असे श्रुतींनी जाणले. माऊली विचारतात की त्यांनी तसा उद्घोष केला तो काय उगीचच का? यास्तव आपण वेळीच हे परमगुह्य विज्ञान जाणावे आणि आपला आत्मोद्धार साध्य करावा, मुक्त व्हावे, मुक्त जगावे, कैवल्यात राहावे, हेच एकमेव जीवन साफल्य आहे. ओवी क्रमांक 291. या लागी वस्तुप्रभा, वस्तूची पावे शोभा, जातसे लाभा वस्तुसीची. अर्थात आत्मपरब्रह्मामधून सर्व वस्तू निर्माण होतात. आत्मपरब्रह्मामुळेच त्यांची शोभा वृद्धिंगत होत असते आणि त्याची लीला आत्मपरब्रह्मच अनुभवित असतो. माऊली सांगतात की या ब्रह्मांडात एकमेव आत्मपरब्रह्म आहे. येथे अन्य काहीही नाही. आत्मपरब्रह्मामुळेच येथे सर्वस्वाची निर्मिती होते. त्या निर्मितीची आत्मपरब्रह्मामुळेच शोभा सतत वृद्धिंगत होत असते आणि त्याची लीला आत्मपरब्रह्मच अवलोकन करून अनुभवित असते. बस हेच अंतिम परमज्ञान आहे. ओवी क्रमांक 292. वाचुनी वस्तू इया, आपण आपे प्रकाशावया, अज्ञान हेतू वाया अवघेची. अर्थात आत्मपरब्रह्माला दृश्य रूपाने प्रकाशित करायला अज्ञान कारण आहे असे समजणे व्यर्थ आहे, चूक आहे. या ब्रह्मांडात दृश्य वस्तू जगत आत्मपरब्रह्मामधून निर्मित झालेले आहे. यामुळे ब्रह्मांडाची शोभा अज्ञानामुळे प्रकाशित होते असे समजणे चूक आहे. ब्रह्मांडाची शोभा स्वतः आत्मपरब्रह्मामुळे आहे. आपण आत्मपरब्रह्मज्ञान जाणून घेतले की अज्ञान नष्ट होते आणि आपल्याला सत्य काय याचे आकलन होते. मानव भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत रत असल्यामुळे त्याला अज्ञान, दृश्य वस्तू जगत, उपभोग इत्यादीची सत्यता समजत नाही. तथापि जर त्याने आत्मज्ञान प्राप्त केले तर त्याला ज्ञान अज्ञान याची सत्य प्रचिती येते. मग सर्व घोटाळा क्षणार्धात नष्ट होतो. ओवी क्रमांक 293. म्हणोनी अज्ञान सद्भावो, कोणोपरी न लाहो, अज्ञान कीर वावो, पाहो ठेलियाही. अर्थात म्हणून सद्भावनेने विचार करता अज्ञान कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नाही. अज्ञान निश्चयाने असत्य आहे हेच अनुमान योग्य आहे. माऊली म्हणतात की अशा प्रकारे सद्भावनेने विचार करता अज्ञान असे या ब्रह्मांडात काहीही नाही हेच सिद्ध होते. ते निश्चितच असत्य आहे, भ्रामक आहे, मिथ्या आहे. त्याचा विचारही करू नये. तसे करणे हे आपल्या बुद्धीचा आणि वेळेचा अपव्यय करणे आहे. ओवी क्रमांक 294. परी तमाचा विसुरा, न जोडेची दिनकरा, रात्रीची या घरा गेली याही. अर्थात
सूर्य जरी रात्रीरूपी घरात गेला तरी तेथे काळोख राहणार नाही, थांबणार नाही. माऊली सांगतात की जर सूर्य स्वतः काळोखाला भेटायला त्याच्या घरी गेला तर काळोखाला त्याला भेटायची कितीही इच्छा असली तरीही काळोख त्याला भेटायला तेथे थांबू शकणार नाही. तो तेथून तत्क्षणी निघून जाईल. याचप्रमाणे ज्ञान स्वतः अज्ञानाला भेटायला त्याच्याकडे गेले तरी तेथे ते सापडणार नाही, कारण अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव. आता जर तेथे ज्ञान आले तर तेथे ज्ञानाचा अभाव उरणार नाही आणि म्हणून तेथे अज्ञानही उरणार नाही. ते तत्क्षणी नष्ट होईल. यास्तव या ब्रह्मांडात अज्ञान असे स्वतंत्र काहीही अस्तित्वात नाही. तथापि जो काही अज्ञानाचा आभास होतो तो ज्ञानाचा अभाव असतो. हा अभाव नष्ट झाला की तेथे अज्ञान शिल्लक असत नाही. ओवी क्रमांक 295. का नीद खोळे भरिता जागणेही नये हाता, येकलिया टळटळीता ठाकीजे जेवी. अर्थात जर झोपेला पिशवीत बंद करायला गेलात तर जागेपणाही हाती लागणार नाही. एकाला टाळून दुसरे हाती येत नाही. तसेच अज्ञान नष्ट करायला गेलात तर ज्ञानही हाती लागणार नाही. माऊली आता या अध्यायाची सांगता करताना पुढील अध्यायाचा पाया घालत आहेत. ते सांगतात की या सर्व निरूपणावरून जर कोणी असे म्हणेल की मी अज्ञान नष्ट करतो आणि फक्त ज्ञानाचीच कास धरतो तर ते शक्य होणार नाही. हे समजण्यासाठी त्यांनी एक दृष्टांत दिला आहे. ते सांगतात की जागृती हवी म्हणून आपण निद्रेला पिशवीत बंद केले तर आपली जागृतीही हरवून जाईल. कारण जागृतीसाठी निद्राही आवश्यक आहे. आवश्यक इतकी निद्रा घेतली की त्यानंतर फार उत्तम प्रकारे जागृती राहते. याचप्रमाणे अज्ञानाचा दुस्वास करायचा नाही. त्याचप्रमाणे त्याच्या आहारीही जायचे नाही. हाच विषय पुढील अध्यायाचा आहे. अशा प्रकारे अज्ञानखंडन हा 7वा अध्याय संपन्न. हरिओम हरिओम हरिओम.